Hello student, again Nika ma'am is here and today is our topic implicit function. पहा आपला डिफरन्शिएशन चॅप्टर चालू आहे, त्याच्यामधला जो लास्ट टॉपिक आहे इम्प्लिसिट फंक्शन आपण पाहणार आहे. तर इम्प्लिसिट फंक्शन पाहण्या अगोदर एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे काय, आजपर्यंत आपण काय पाहिलं होतं, y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, एक्स इज इक्वल्स टू जी ऑफ एक्स, अशा काही टाईपचे एक्झाम्पल्स पाहिले होते. पहा y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स असे काही एक्झाम्पल्स पाहिले होते. म्हणजेच काय, सपोज असेल एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 4, तर हे इझिली आपण काय करत होतो, y इज इक्वल्स टू 4 मायनस एक्स या पद्धतीने करत होतो. किंवा जर असं असेल साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस समथिंग वाय प्लस एक्स इज इक्वल्स टू 0, जर असं असेल तर हे काय करू शकत होतो आपण, y इज इक्वल्स टू मायनस ह्या टर्म सगळ्या काय जातील, साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस एक्स असं काहीतरी, बरोबर. तर काय होत होतं, एक जी साईड होती आपली इक्वेशनची, एक साईड ती इन टर्म्स ऑफ वाय होती आणि जी दुसरी साईड होती ती इन टर्म्स ऑफ एक्स होती. म्हणजे जर आपल्याकडे दोन व्हेरिएबल्स असतील, दोन टाईप असतील व्हेरिएबलचे, तर ते आपण एक्सप्लिसिट सेपरेट करू शकत होतो. वायच्या टर्म एका साईडला, एक्सच्या टर्म एका साईडला असं करू शकत होतो. पण आता असे काही फंक्शन्स येणार आहेत की ज्याच्यामध्ये आपण एक्स ह्या टर्म सेपरेट करू शकत नाही किंवा वायच्या सगळ्या टर्म सेपरेट करू शकत नाही. आता पहा, सपोज साइन एक्स प्लस वाय असं असेल तर हे आपण नाही सेपरेट करू शकत. म्हणजे जर एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू असं फंक्शन दिलेलं असेल किंवा वाय इज इक्वल्स टू साइन एक्स प्लस वाय असं जर फंक्शन दिलेलं असेल तर हे आपल्याला सेपरेट करता येत नाही. जरी आपण असं म्हटलं साइन ए प्लस बीचा आपण फॉर्म्युला यूज केला तर तो काय आहे, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. म्हणजेच काय, साइन एक्स कॉस वाय प्लस कॉस एक्स इंटू साइन वाय. तरी ह्या टर्म्स आपण सेपरेट करू शकत नाही. म्हणजे काय होतं आहे, जर आपण असा प्रयत्न केला एक साईडला वायच्या टर्म न्यायच्या, एक साईडला एक्सच्या टर्म न्यायच्या, त्यावेळेस काय होतं आहे, कुठली ना कुठली तरी टर्म ही मिक्सअप राहते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वायच्या टर्म सेपरेट होत नाही, एक्सच्या टर्म सेपरेट होत नाही. अशा फंक्शनला आपण म्हणणार आहे इम्प्लिसिट फंक्शन. आणि मग अशा फंक्शन्सचे एक डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला काय करायचं आहे ते आज आपण पाहणार आहे. तर फर्स्ट डेफिनेशन पाहूया जे बुकमध्ये दिलेली आहे. तर काय म्हटलं आहे बघा, इम्प्लिसिट फंक्शन, इफ अन इक्वेशन इन एक्स अँड वाय, इफ अँड इक्वेशन इन एक्स अँड वाय मधलं इक्वेशन आहे इज गिवन बट एक्स इज नॉट अन एक्सप्लिसिट फंक्शन ऑफ वाय अँड वाय इज नॉट अन एक्सप्लिसिट फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे काय, दिलेलं इक्वेशन आपल्याला एक्स आणि वायमध्ये दिलेलं आहे, बट एक्स हे कम्प्लिटली एक्सप्लिसिट फंक्शन नाही आहे वायचं किंवा वाय हे कम्प्लिटली एक्सप्लिसिट फंक्शन नाही आहे एक्सचं. देन आयदर ऑफ द व्हेरिएबल्स इज अन इम्प्लिसिट फंक्शन ऑफ द अदर. म्हणजे काय, एकदम एक्स हा वायमध्ये असेल, वाय हा एक्समध्ये असेल. म्हणजे आपण जे आत्ता पाहिलं होतं, आपण एक्स आणि वाय हे कम्प्लिटली सेपरेट करू शकत होतो, तसं इथं नाही आहे. त्याला काय म्हणणार आपण, इम्प्लिसिट फंक्शन. आणि खाली एक्सप्लिसिट फंक्शनची पण डेफिनेशन दिली आहे, दोज केसेस वेअर इट इज पॉसिबल टू सॉल्व फॉर वन व्हेरिएबल इन टर्म्स ऑफ अनादर to obtain y is equals to f of x or x is equals to g of y are said to be explicit function. म्हणजे दोज केसेस, अशा केसेसमध्ये ज्या केसेसमध्ये y आणि x हे फंक्शन सेपरेट करता येतात सेपरेट व्हेरिएबल्समध्ये. म्हणजे काय, एक साईड पूर्ण वायची असेल, एक पूर्ण एक्सची असेल, त्याला म्हणणार आहे एक्सप्लिसिट फंक्शन. आणि दोज फंक्शन्स ज्याच्यामध्ये आपण सेपरेट करू शकत नाही त्याला म्हणणार आहे इम्प्लिसिट फंक्शन. मग इम्प्लिसिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी काय टर्म्स आहेत किंवा काय कंडिशन्स आहेत, तर पहिलं काय, डिफरन्शिएट बोथ साईड. ज्यावेळेस इम्प्लिसिट फंक्शन दिलेलं असेल त्यावेळेस काय करायची, फर्स्ट स्टेप डिफरन्शिएट बोथ साईड. म्हणजे ज्या इक्वेशनच्या दोन्ही साईड्स आहेत त्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्सने. आणि काय करायचं, ट्रेंडिंग वाय ॲज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. वाय हा डिफरन्शिएबल फंक्शन आहे एक्सचं असं ट्रेंड करायचं. आणि सेकंड स्टेपमध्ये काय, हे ट्रेंड करायचं म्हणजे काय, ज्या वेळेस तुम्ही आता एक्सने डिफरन्शिएशन घेणार आहे त्या वेळेस आपण वायचं पण डिफरन्शिएशन घेणार आहे. आणि वायचं डिफरन्शिएशन घेताना वाय काय, एक्सचं डिफरन्शिएबल फंक्शन आहे, त्यामुळे तिथं कम्प्लीट त्याचं डिफरन्शिएशन येणार नाही आहे. त्यामुळे वायचं डिफरन्शिएशन हे dy बाय dx येणार आहे. जर वाय स्क्वेअर असेल तर काय येईल, 2y इंटू अगेन त्या वायचं डिफरन्शिएशन dy बाय dx. ज्यावेळेस एक्समध्ये फंक्शन असेल त्यावेळेस एक्सचं डिफरन्शिएशन 1 येतं, त्यामुळे ते आपण लिहित नसतो. आपण एक्झाम्पलमध्ये पाहूया, लक्षात येईल. सेकंड स्टेप काय करायची, मग कलेक्ट द टर्म्स कंटेनिंग dy बाय dx. मग ज्या टर्म्समध्ये dy बाय dx आलेला असेल त्या सगळ्या कलेक्ट करायच्या आणि त्या इक्वेशनच्या एका साईडला ठेवायच्या. आणि ज्याच्यामध्ये dy बाय dx नाही आहे त्या दुसऱ्या साईडला न्यायच्या. आणि काय करायचं, इक्वेशन dy बाय dxसाठी सॉल्व करायचं. हे फार इझी आहे. आपण पाहूया काय करायचं आहे. फक्त काय करायचं आहे, दिलेल्या इक्वेशनला डायरेक्ट dy बाय dxने
डिफरेन्शिएट करायचं आहे आणि सेकंड कंडिशन काय तर dy बाय dxच्या ज्या टर्म्स आहेत त्या कलेक्ट करायच्या, त्या एका साईडला ठेवायच्या आणि ज्या dy बाय dx नाही आहे त्या दुसऱ्या साईडला न्यायच्या. बघा आपण पाहूया काय करायचं आहे. इथे फर्स्ट एक्झाम्पल काय दिले बघा, एक इक्वेशन किंवा क्वेश्चन असा विचारला जातो, फाइंड dy बाय dx इफ बघा आता y इंटू रूट एक्स प्लस एक्स इंटू रूट वाय इज इक्वल्स टू रूट ए. आता हेच एक्झाम्पल जर थोडंसं सिम्प्लिफाय असतं, सिम्प्लिफाय म्हणजेच काय, जर असं असतं रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल्स टू रूट ए, जर असं असतं तर आपण काय केलं असतं, रूट वाय इज इक्वल्स टू रूट ए मायनस रूट एक्स. इझिली सिम्पल झालं आहे. काय झालं, वायची टर्म एक्स साईडला आणि एक्सची टर्म एक्स साईडला. पण आता आपण तसं करू शकत नाही, इथे वायला एक्स मल्टिप्लाय एक्सला वाय मल्टिप्लाय. मग आपण फर्स्ट स्टेप काय करणार आन्सरमध्ये, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा डिफरेन्शिएट दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सने डिफरेन्शिएट केल्यानंतर बघा आता एक्सने डिफरेन्शिएट तर आपल्याला करायचंच आहे, तर एक्सने डिफरेन्शिएट केल्यानंतर काय होईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ डी एक्स इन ब्रॅकेट वाय. आता हा जो एक्स आहे रूट एक्स आहे तो आपण कसा लिहू शकतो, एक्स रेस टू हाफ प्लस हा जो एक्स आहे इंटू वाय हा पण असं लिहू शकतो वाय रेस टू हाफ. रूट म्हणजे हाफ असतं बरोबर, इज इक्वल्स टू ए रेस टू. लिहिलं नाही लिहिलं काही फरक पडणार नाही कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तर तो 0 कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. आता याचं डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला परत इथे काय करावं लागणार आहे, चेन रूल यूज करावं लागणार आहे. ऑल्सो इथे काय करावं लागणार आहे, चेन रूल यूज करावं लागणार आहे. तर अगोदर आपण चेन रूल काय आहे ते पाहूया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx ऑफ u इंटू व्ही. हा रूल काय आहे तर एकदा आपण यूचं डेरिव्हेटिव्ह घेतो, व्हीला ॲज पहिल्यांदा स्टार्टिंगला u तसाच ठेवतो, व्हीचं डेरिव्हेटिव्ह घेतो, नंतर व्ही तसाच ठेवतो आणि यूचं डेरिव्हेटिव्ह घेतो. मग काय ते u इंटू dv बाय dx प्लस v इंटू du बाय dx. हा आपला रूल आहे u इंटू व्हीचा बरोबर. मग आता काय करूया, आपण याला डिफरेन्शिएट करूया. ह्या दोन्हींमध्ये आपल्याला सेम रूल यूज अप्लाय करावं लागणार आहे कारण इथे पण u इंटू व्ही आहे, इथे पण u इंटू व्ही आहे. मग आपण काय करूया, इथे अगोदर अप्लाय करू. इथे करताना काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा y ॲज इट इज u फंक्शन आहे, y तसाच ठेवला, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू हाफ प्लस काय करावं लागणार आहे, एक्स रेस टू हाफ तसाच ठेवूया आणि वायचं डेरिव्हेटिव्ह घेऊया, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय प्लस इथे पण काय करावं लागणार आहे, एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय रेस टू हाफ, त्यानंतर प्लस वाय रेस टू हाफ ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0 ॲज इट इज. आता मी डी लिहिला आहे, डी इंडिकेट करतो डेरिव्हेटिव्ह dy बाय dx न लिहिता. वाय ॲज इट इज राहिला. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एक्स रेस टू हाफ म्हणजेच काय रूट एक्स. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/2 रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स आपण लिहित नाही कारण ते 1 येत असतं, प्लस एक्स रेस टू हाफ म्हणजे तुम्ही रूट एक्स लिहू शकता. परत वायचं डेरिव्हेटिव्ह ते असणार आहे dy बाय dx प्लस एक्स ॲज इट इज. अगेन ह्या रूट वायचं वाय रेस टू हाफ म्हणजेच काय रूट वाय, याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे ते सेम 1/2 रूट वाय इंटू तर ज्या वेळेस वाय असेल त्या वेळेस काय करायचं आपल्याला वायचा डेरिव्हेटिव्ह, बिकॉज वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स, देअरफॉर dy बाय dx येणार आहे. याचं डेरिव्हेटिव्ह ॲज लाईक फॉर्म्युला 1/2 रूट एक्स जो फॉर्म्युला आहे त्यानेच घ्यायचं आहे, पण वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आपल्याला परत घ्यावं लागतं, प्लस वाय रेस टू हाफ म्हणजेच रूट वाय ॲज इट इज आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 येतं. तर पहा आपल्याला काय करायचं आहे, ज्या dy बाय dxच्या टर्म आहेत त्या एक साईडला ठेवायच्यात आणि ज्या dy बाय dx नाही आहे त्या दुसऱ्या साईडला न्यायच्यात. आता बघा इथं रूट एक्स इंटू dy बाय dx आहे, रूट एक्स इंटू dy बाय dx लिहिला, प्लस x/2 रूट वाय इंटू dy बाय dx आहे इज इक्वल्स टू हा जो रूट वाय इकडे गेल्यावर मायनस होईल, अगेन हा जो y/2 रूट एक्स आहे हा इकडे गेल्यावर मायनस होईल, म्हणजेच काय मायनस रूट वाय मायनस y/2 रूट एक्स बरोबर. हे आपल्याला मिळालं. यानंतर काय करायचं आहे, हा जो dy बाय dx दिसतोय हा आपण कॉमन घेऊ शकतो. कॉमन घेतल्यानंतर आपल्याला ब्रॅकेटमध्ये काय मिळेल बघा, एक्स प्लस x/2 इंटू रूट वाय, ब्रॅकेटच्या बाहेर आपल्याला काय मिळेल dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस कॉमन घेऊ शकतो आपण, आपल्याला ब्रॅकेटमध्ये मिळेल रूट वाय प्लस y/2 इंटू रूट एक्स
बरोबर. आता ही टर्म इकडे मल्टिप्लायला आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होऊ शकते. आपल्याला काय मिळेल dy/dx विच इज इक्वल्स टू मायनस इन ब्रॅकेट √y प्लस y अपॉन 2 इंटू √x डिवायडेड बाय √x प्लस x अपॉन 2 इंटू √y. आता हे थोडंफार सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर काय होईल, याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, दिस इज मायनस ॲज इट इज 2 इंटू √x इंटू √y म्हणजेच काय √xy प्लस y डिवायडेड बाय हा जो 2 इंटू √x असाच राहील होल डिवायडेड बाय परत इथं काय होईल 2 इंटू √xy प्लस हा जो x आहे अँड डिवायडेड बाय 2 इंटू √y. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, हा वरती जाईल हा खाली येईल, मायनस 2 टू कॅन्सल होईल, मायनस √y इन ब्रॅकेट 2 इंटू √xy प्लस y मिळेल अँड डिवायडेड बाय हा जो 2 आहे कॅन्सल झाला आहे, हा x खाली येईल, √x इन ब्रॅकेट √xy प्लस x विच इज dy/dx. येते लक्षात. आपण काय केलं, फर्स्ट आहे त्या फंक्शनला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलं. डिफरन्शिएट करण्यासाठी आपण थोडं सिम्प्लिफाय करून लिहिलं, जे रूट होतं, रूट म्हणजेच काय रेस्ट ब्रॅकेट रेस्ट हाफ असतं. मग इथे u इंटू व्ही आणि इथे पण u इंटू व्हीचा जो रूल आहे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही विच इज इक्वल्स टू u कॉन्स्टंट ठेवायचा, व्हीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा प्लस व्ही कॉन्स्टंट ठेवायचा अँड यूचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. एवढंच केलेलं आहे. आणि अजून एक फॉर्म्युला जो यूज केला तो काय डेरिव्हेटिव्ह ऑफ √x विच इज 1/2 √x. फक्त ज्यावेळेस आपण वायचं डेरिव्हेटिव्ह घेणार आहे त्याच फॉर्म्युल्याने फक्त आपल्याला काय करायचं परत वायचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार आहे, ते काय असतं dy/dx. आता पहा नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल काय दिलं, सेम क्वेश्चन असेल, फाइंड dy/dx इफ फंक्शन दिलेलं असेल x⁵ प्लस x इंटू y³ प्लस x² इंटू y प्लस y⁴ इज इक्वल्स टू 4. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे. हे तिन्ही एक्झाम्पल्स आपण पाहणार आहे. तर एक्झाम्पल 1 बाय 1 पाहूया. तर एक्झाम्पल पाहण्यासाठी काय सेम प्रोसिजर, फर्स्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड देन कलेक्ट द टर्म्स ऑफ dy/dx अँड सॉल्व द इक्वेशन फॉर dy/dx. तर आता काय करूया, फर्स्ट इक्वेशन घेऊया, आहे असं लिहून घेऊया जे क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलं असेल, x⁵ प्लस x इंटू y³ प्लस x² इंटू y प्लस y⁴ इज इक्वल्स टू 4. हे दिलेलं आहे आपल्याला. आता हे दिलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे, आन्सरमध्ये डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केल्यानंतर काय करायचं, तर याला डिफरन्शिएट केल्यावर काय मिळेल आपल्याला. आता याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, काय डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻n विच इज इक्वल्स टू n इंटू x⁻n-1. हा फॉर्म्युला याच्यासाठी आहे. फक्त आपण ज्यावेळेस वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार आहे त्यावेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे, आपण ह्या परत एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेत नाही कारण ते 1 येत असतं म्हणून, पण वायचं काय येणार आहे dy/dx ते आपल्याला लिहावं लागणार आहे. मग आपण घेऊया डिफरन्शिएशन. घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल, x⁵ आहे म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 5x⁴ प्लस आता इथे u इंटू व्हीचा अगेन रूल यूज करावा लागणार आहे, म्हणजे काय एक्स कॉन्स्टंट, वायचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार आहे डिफरन्शिएशन ऑफ y³ प्लस y³ कॉन्स्टंट अँड डिफरन्शिएशन ऑफ एक्स ते असतं 1 प्लस एक्स, इथे पण u इंटू व्हीचा रूल यूज करावा लागणार आहे, x² ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ y काय येतं dy/dx प्लस y कॉन्स्टंट अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ x² विच इज 2x राईट, प्लस y⁴ याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 4 इंटू y³ dy/dx अँड इज इक्वल्स टू 0 बिकॉज 4 इज कॉन्स्टंट, त्याचं डेरिव्हेटिव्ह असतं 0. त्यानंतर काय, त्यानंतर आपण काय करूया, कलेक्ट द टर्म्स कोणत्या dy/dx. अगोदर इथं डिफरन्शिएशन राहिले ते घेऊया. आपल्याला काय मिळेल 5x⁴ प्लस x इंटू याचं डेरिव्हेटिव्ह असणार 3y² इंटू वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस y³ इंटू 1 येणार एक्सचं डेरिव्हेटिव्ह प्लस x² dy/dx प्लस 2xy प्लस 4y³ dy/dx इज इक्वल्स टू 0. कलेक्ट दिस टर्म्स dy/dx अँड ह्या ज्या नॉन dy/dxच्या टर्म्स आहेत त्या साईडला पाठवल्या तर आपल्याला काय मिळेल बघा 3xy² dy/dx प्लस x² dy/dx प्लस 4y² dy/dx
इज इक्वल्स टू मायनस होईल सगळं काही जे आहे ते 5x⁴ प्लस वाय क्यूब प्लस 2xy. ऑल टर्म्स आर निगेटिव्ह. त्यानंतर आपण काय करूया, dy/dx कॉमन आहे, ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ. ब्रॅकेटमध्ये आपल्याला मिळेल 3xy² प्लस x² प्लस 4y² इंटू dy/dx इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, मायनस इन ब्रॅकेट 5x⁴ प्लस वाय क्यूब प्लस 2xy. ही टर्म इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर वी गेट dy/dx विच इज इक्वल्स टू मायनस इन ब्रॅकेट 5x⁴ प्लस वाय क्यूब plus 2xy divided by this bracket which is x² plus 3xy² plus 4y², right, which is our required dy/dx. आता याच्यामध्ये काही कॉमन येणार नाही आहे किंवा काही आपल्याला डिव्हाइड करता येणार नाही आहे. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आपल्याला करायची असते, कलेक्ट द टर्म्स ऑफ dy/dx and one side take dy/dx and solve the equation for dy/dx. फक्त काय करायचं आहे, एक्सचं डिफरन्शिएशन आहे ते जे आपले फॉर्म्युलेज आहेत डिफरन्शिएशनचे त्यानेच घ्यायचं आहे. सेम वायचं डिफरन्शिएशन एक्ससारखंच घ्यायचं आहे, जे आपले एक्ससाठी जे फॉर्म्युलेज आहेत. फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्यात परत वाय जो उरणार आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे, ते असतं dy/dx. सेकंड एक्झाम्पल पहा, मीन्स थर्ड एक, ते काय आहे तर x² प्लस e⁻xy which is equals to y² plus log in bracket x plus y. x² plus e⁻xy is equals to y² plus log x plus y. आता हे तर फार इझी आहे, बिकॉज e⁻xचं डेरिव्हेटिव्ह e⁻xच असतं. फक्त e⁻च्या पॉवरमध्ये जे आहे ते काय दिलेलं आहे, xy दिलेलं आहे. अगेन आपल्याला काय करावं लागेल, e⁻xyचं डेरिव्हेटिव्ह e⁻xyच राहील, फक्त त्या xyचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल आणि तिथे u × v रूल यूज करावा लागेल. लेट्स सी, डिफरन्शिएट द गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला डिफरन्शिएट करताना अगेन इथे x⁻n रूल यूज होईल, त्याचं डेरिव्हेटिव्ह येईल 2x प्लस e⁻xy, याचं डेरिव्हेटिव्ह असतं e⁻xy इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय करावं लागेल आपल्याला, ह्या x × yचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल, प्लस y²चं x² सारखंच डेरिव्हेटिव्ह असणार आहे. ते काय असणार आहे, 2y इंटू yचं डेरिव्हेटिव्ह घेणार आपण विच इज dy/dx प्लस लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहिती आहे, ते असतं 1/x. मग ते आपण घेणार लॉग x प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह येईल 1/x प्लस वाय इंटू परत आपल्याला त्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल जी इथली f(x) आहे x प्लस वाय, बरोबर. तर याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 2x प्लस e⁻xy इन ब्रॅकेट u × v रूल यूज करावा लागणार आहे. काय तो, u × डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v × डेरिव्हेटिव्ह ऑफ u. x ॲज इट इज, yचं डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस y ॲज इट इज, xचं डेरिव्हेटिव्ह 1 विच इज इक्वल्स टू 2y × dy/dx प्लस 1/x प्लस वाय ॲज इट इज राहील इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. आता पहा आपल्याला काय करायचं आहे, कलेक्ट दी टर्म्स ऑफ dy/dx वन साईड आणि हा जो विदाउट dy/dx टर्म्स आहे त्या एक साईडला. मग इथे कोण कोण मल्टिप्लाय आहे, e⁻xy इंटू एक्स विच इज dy/dx. मग काय होईल, x इंटू e⁻xy इंटू dy/dx मायनस होईल, ही टर्म इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर काय होईल मायनस 2y इंटू dy/dx. अगेन 1 प्लस 1/x प्लस वाय इंटू dy/dx. ही पण टर्म इकडे आल्यावर काय होईल मायनस x प्लस वाय इंटू dy/dx विच इज इक्वल्स टू, आता बघा इकडे काय राहणार आहे, इथे 1/x प्लस वाय इंटू 1 म्हणजे ही टर्म राहील 1/x प्लस वाय मायनस ही टर्म येईल इकडे 2x मायनस e⁻xy इंटू वाय म्हणजे y इंटू e⁻xy ही एक टर्म येईल इकडे. आता बघा ह्या दोन्ही साईडला x प्लस वाय डिनॉमिनेटरला आहे, जर होल टर्मला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, त्या अगोदर आपण काय करूया, dy/dx कॉमन घेऊया. dy/dx जर कॉमन घेतला तर आपल्याला मिळेल x इंटू e⁻xy मायनस 2y मायनस 1/x प्लस वाय इंटू dy/dx which is equals to 1/x plus y
मायनस 2x मायनस वाय इंटू ई रेस टू एक्स वाय, राईट. तर हे सॉल्व करण्यासाठी तर पहा आपल्याला ही टर्म मिळाली. याच्यामध्ये काय आहे तर दोन्ही साईडला 1/x प्लस वाय, जर होल मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, x इंटू एक्स प्लस वाय इंटू ई रेस टू एक्स वाय मायनस 2x इंटू एक्स प्लस वाय मायनस 1 इंटू dy बाय dx which is equals to 1 minus 2y into x plus y minus y into x plus y into e raised to x y, राईट. आता हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, एक्सप्रेशन म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, dy बाय dx. त्यासाठी ही जी मल्टिप्लाय याला टर्म इकडे होईल, डिवाइड होईल. डिवाइड झाल्यानंतर आपल्याला काय मिळेल, dy बाय dx विच इज इक्वल्स टू ही जी टर्म आहे 1 मायनस 2y इंटू एक्स प्लस वाय मायनस वाय इंटू एक्स प्लस वाय इंटू ई रेस टू एक्स वाय डिवायडेड बाय ही जी काही टर्म आहे x इंटू एक्स प्लस वाय इंटू ई रेस टू एक्स वाय मायनस 2x इंटू एक्स प्लस वाय मायनस 1. आता पहा थोडंसं इथे 1 दिसतो, इकडे 1 दिसतोय, इथे 2y दिसतो, इथे 2x दिसतो, एक्स प्लस वाय वाय एक्स. ह्या काही टर्म्स सिमिलर आहेत. याला थोडंसं अट्रॅक्टिव्ह किंवा सिमिलर दिसण्यासाठी आपण काय करूया, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्हींमधून मायनस कॉमन घेऊ. मायनस जर कॉमन घेतला तर ज्या टर्म्स मायनस आहेत त्या प्लस होतील आणि ज्या प्लस आहेत त्या काय होतील, मायनस होतील. मग आता पहा इथे ही टर्म मायनस आहे ती प्लस होईल 2y एक्स प्लस वाय प्लस काय मिळेल y इंटू एक्स प्लस वाय इंटू ई रेस टू एक्स वाय आणि ही प्लस आहे ती होईल मायनस 1 डिवायडेड बाय इथे काय ही टर्म मायनस होईल, ही टर्म प्लस होईल, ही टर्म प्लस होईल, म्हणून ही आपण अगोदर घेऊया 2x एक्स प्लस वाय मायनस एक्स इंटू एक्स प्लस वाय इंटू ई रेस टू एक्स वाय आणि ही काय होईल प्लस 1. हे काय मिळालं आपल्याला dy बाय dx. फार इझी आहे, याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही आहे. आपण नेक्स्ट टर्म पाहूया. नेक्स्टचे आपलं 4th एक्झाम्पल होतं ते बघा काय होतं. त्याच्यावर नेक्स्ट एक्झाम्पल वाय क्यूब इंटू कॉस एक्स वाय इज इक्वल्स टू एक्स रेस टू 2 मायनस साईन एक्स प्लस वाय. सेम काय करणार आपण, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणणार. आता याला डिफरेन्शिएट करताना अगेन आपल्याला यू इंटू व्ही इथे रूल यूज करावा लागेल, इथे नाही फक्त इथे. मग इथे यू इंटू व्हीचा रूल यूज करताना बघा काय होईल, वायचं डिफरन्शिएशन वाय क्यूब आहे, जसं एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला यूज करूनच आपण करणार आहे. तो फॉर्म्युला जर आपण यूज केला तर आपल्याला काय मिळेल बघा, वायचं डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर इंटू वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इंटू ही टर्म आपण कॉन्स्टंट ठेवूया कॉस एक्स इंटू वाय प्लस वाय कॉन्स्टंट ठेवूया इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस कॉसचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साईन एक्स इंटू वाय आणि आपल्याला परत काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वाय घ्यावं लागेल, बरोबर. इज इक्वल्स टू काय मिळेल एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आहे 2x मायनस साईनचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स प्लस वाय इंटू आपल्याला काय करावं लागेल, परत डेरिव्हेटिव्ह एक्स प्लस वायचं घ्यावं लागेल, बरोबर. तर आपल्याला काय मिळतं आहे बघा, हे 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx इंटू कॉस एक्स इंटू वाय प्लस आता हे मायनस आहे मायनस जो काही वाय क्यूब इंटू साईन एक्स वाय इंटू डेरिव्हेटिव्ह याचं परत काय करावं लागेल, यू इंटू व्हीने घ्यावं लागेल. म्हणजेच काय होईल, एक्स कॉन्स्टंट राहील, वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस वाय कॉन्स्टंट राहील, एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल 1 इज इक्वल्स टू 2x मायनस कॉस एक्स प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx मिळेल, बरोबर. आता आपण काय करणार आहे तर कलेक्ट दी टर्म ऑफ dy बाय dxच्या टर्म्स कलेक्ट करणार आहे. त्या अगोदर थोडंसं मल्टिप्लाय असेल तर ते करा किंवा डायरेक्ट कलेक्ट केल्या तरी चालतील. बघा इथे 3y स्क्वेअर आहे, हा मिळाला आपल्याला 3y स्क्वेअर इंटू काय कॉस एक्स इंटू वाय dy बाय dx मायनस
वाय क्यूब इंटू एक्स इंटू साईन एक्स वाय इंटू डी वाय बाय डी एक्स म्हणजेच काय एक्स इंटू वाय क्यूब साईन एक्स इंटू वाय डी वाय बाय डी एक्स. हा जो मायनस आहे इकडे तिकडे आल्यावर काय होईल प्लस कॉस एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू आता बघा वाय इंटू वाय क्यूब साईन एक्स वाय म्हणजे वाय रेस टू 4 साईन एक्स वाय ही टर्म इकडे मायनस आहे इकडे आल्यावर प्लस होईल इथे प्लस 2x आहे मायनस 1 इंटू कॉस एक्स प्लस वाय म्हणजेच कॉस एक्स प्लस वाय आपल्याला मिळाले. मग आता पहा आपण काय करणार याच्यातून डी वाय बाय डी एक्स कॉमन घेणार आणि ह्या बाकीच्या ज्या टर्म्स उरलेल्या आहेत त्या काय करणार या साईडला तशाच ठेवणार आणि इकडची टर्म जी येईल डी वाय बाय डी एक्सला मल्टिप्लाय असेल ती याला काय होईल ती डिवाइड होईल. मग बघा काय मिळेल आपल्याला डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल्स टू ही जी टर्म आहे काय टर्म आहे 2x प्लस वाय रेस टू 4 इंटू साईन एक्स इंटू वाय मायनस कॉस एक्स प्लस वाय डिवायडेड बाय ही जी टर्म आहे 3y स्क्वेअर कॉस एक्स इंटू वाय मायनस एक्स इंटू वाय क्यूब साइन एक्स इंटू वाय प्लस कॉस एक्स प्लस वाय विच इज डी वाय बाय डी एक्स. बुकमध्ये असं एक्झाम्पल दिलेलं आहे वाय क्यूब प्लस कॉस एक्स वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस साईन एक्स वाय. ते तुम्ही सॉल्व करा. फक्त इथे काय घ्यायचं प्लस घ्यायचं. इथे प्लस घेतल्यानंतर काय होईल मग इथे प्लस येईल. मग इथे यू इंटू व्हीचा रूल न यूज करता डायरेक्ट 3y स्क्वेअर प्लस कॉसचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल आणि मग इथे यू इंटू व्हीचा रूल यूज करावा लागेल.